नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप आणि आजच्या आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये वनस्पतींना वाढीसाठी व विकासासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तसेच वनस्पतींच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची गरज असते. वनस्पती त्यांना लागणारी अन्नद्रव्ये हवा, पाणी व मातीमार्फत आपल्या शरीरामध्ये घेत असतात. वनस्पती आपल्या मुळांद्वारे अन्नद्रव्ये व पाणी शोषून घेतात व ते पानांकडे पाठवतात. तेथे प्रकाशाच्या मदतीने आपले अन्न तयार करतात व ते खोडामध्ये साठवतात. या प्रक्रियांसाठी वनस्पतींना 17 प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज असते. ही अन्नद्रव्ये नैसर्गिकरित्या मातीमध्ये कमी अधिक प्रमाणात उपलब्ध असतात, तरी आपण कृत्रिमरित्या अन्नद्रव्ये देऊन मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता दूर करतो. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी व विकासासाठी लागणाऱ्या 17 प्रकारच्या अन्नद्रव्यांचे वर्गीकरण पाहूया. यामध्ये पहिला प्रकार येतो हवा व पाण्यामार्फत मिळणारी अन्नद्रव्ये. तर दुसरा प्रकार येतो जमीन व खतामार्फत मिळणारी अन्नद्रव्ये. हवा व पाण्यामार्फत मिळणाऱ्या अन्नद्रव्यांमध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन हे 3 अन्नद्रव्ये येतात. यालाच आपण CHO म्हणतो. वनस्पतींच्या शरीराचा 96% भाग हा CHO पासून बनलेला असतो. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे बिल्डिंग ब्लॉक म्हणून वनस्पतींमध्ये कार्य करत असतात. तर दुसरा प्रकार येतो जमीन व खतामार्फत मिळणारी अन्नद्रव्ये. यामध्ये 2 प्रकार येतात, मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट. मॅक्रोन्यूट्रियंट म्हणजे मोठ्या प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये, तर मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे कमी प्रमाणात वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये. जी अन्नद्रव्ये हे 1 ppm पेक्षा जास्त प्रमाणात वनस्पतींना लागतात त्यांना मॅक्रोन्यूट्रियंट असे म्हणतात व जी अन्नद्रव्ये हे 1 ppm पेक्षा कमी प्रमाणात वनस्पतींना लागतात त्यांना मायक्रोन्यूट्रियंट असे म्हणतात. आता आपण सुरुवातीला पाहूयात मॅक्रोन्यूट्रियंट. यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रायमरी एलिमेंट आणि दुसरा प्रकार आहे सेकंडरी एलिमेंट. सुरुवातीला आपण पाहूयात प्रायमरी एलिमेंट. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे 3 अन्नद्रव्ये येतात. यालाच आपण नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणतो. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे दाणेदार खतामध्ये 10-26-26, 12-32-16, 14-35-14 यासारख्या ग्रेडमध्ये येतात. तर वॉटर सोल्युबल खतामध्ये 19-19-19, 13-40-13 यासारख्या ग्रेडमध्ये येतात. आता आपण पाहूयात मॅक्रोन्यूट्रियंटमधील दुसरा भाग म्हणजे सेकंडरी एलिमेंट. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 घटक येतात. यानंतर आपण पाहूयात मायक्रोन्यूट्रियंट. मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे कमी प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये. यामध्ये 8 प्रकारची अन्नद्रव्ये येतात, जसे की बोरॉन, फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती 17 प्रकारची अन्नद्रव्ये. या व्यतिरिक्तही नव्याने शोधण्यात आलेली काही अतिसूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये आहेत. यालाच आपण बेनिफिशियल एलिमेंट्स असेही म्हणतो. यामध्ये सोडियम, सिलिकॉन, कोबाल्ट, व्हॅनेडियम यासारख्या अन्नद्रव्यांचा समावेश होतो. शेतकरी मित्रांनो, आत्ता आपण पाहिलेल्या 17 प्रकारच्या अन्नद्रव्यांची सविस्तर माहिती हे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.